राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीनं पगार देणं अशक्य असल्याचं पुढे आले। तब्बल 7,000 कोटींच्या घरात पगाराची रक्कम असल्यामुळे रोखीनं पगार देण्याची अडचण आहे। तर दुसरीकडे ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची खाती जिल्हा बँकेशी संलग्न आहेत त्यांचेही पगार रखडण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकेच्या याचिकेवर 5 डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यास असमर्थ असल्याची भूमिका जिल्हा बँकांनी कोर्टात मांडली। राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेमधून होतात, त्यामुळे शिक्षकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत। दीपक, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण एक जिल्हा बँकेशी संबंधित अनेकांचे पगार जिल्हा बँकेशी संबंधित, अनेक पेन्शनांचे पेन्शन तिथून मिळत असते अनेकांना, आणि दुसरीकडे मागणी होती की रोखीने आम्हाला रोकड मिळावी, पगाराची रोकड मिळावी, मात्र ती मागणी राज्य सरकारने धुडकावली आहे। काय सांगाल? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। कर्मचाऱ्यांना रोखीनं पगार मिळणं अशक्य होतं। कर्मचारी संघटनांनी आम्हाला आमचा पगार हा रोखीनं द्या, आम्हाला रोकडची गरज आहे, मात्र सरकारनं ती मागणी धुडकावलेली आहे। असं कारण मोठी रक्कम आहे, अशी रक्कम आम्हाला रोखीनं देता येणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे जिल्हा बँकेत ज्यांचे पगार आहेत, ज्या शिक्षकांचे पगार आहेत, ज्यांची पेन्शन जिल्हा बँकेत होते, त्यांनाही या नोटाबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे। तब्बल 7,000 कोटींची रक्कम असल्यामुळे रोखीनं पगार देणं अवघड आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे जिल्हा बँकेशी संबंधित ज्यांचे पगार होता, ज्यांचे पेन्शन होते, त्यांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे। आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, अधिक काय तपशील? गिरीश, प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत। एक तर सरकारसमोर अडचण आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख कुठून आणायची, कारण देशभरातच रोख रकमेची वानवा आहे आणि तब्बल 6,700 कोटी रुपये ह्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार जातोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख तात्काळ उपलब्ध होणं शक्य नाहीये। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी मागणी केली होती की या महिन्यात द्यावा, तो देणं राज्य सरकारला शक्य होणार नाहीये। दुसरी गोष्ट, जिल्हा बँकेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा पगार, शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार जमा होतो, त्याच्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मोठा भरणा आहे, कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे बहुतांश अकाउंट हे जिल्हा बँकेत आहे, त्यांचा पगार जिल्हा बँकेमध्ये थेट जमा होतो। परंतु जिल्हा बँकेमध्ये बँकेवर जे आरबीआयने निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांमुळे जिल्हा बँकेने आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलं की आम्हाला या महिन्यात आमच्या बँकेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे पगार जमा होतात त्यांना पगार देणं शक्य होणार नाहीये, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो आहे तो दीपक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी होती ती आता राज्य सरकारनं नाकारलेली आहे। कर्मचाऱ्यांना रोखीनं पगार मिळणं अशक्य आहे। 7,000 कोटी रक्कम असल्याने अडचण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।